एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. आजचा हा लेक्चर आयसीएससी बोर्डाचा असणार आहे, ज्यामध्ये आपण आयसीएससी बोर्डाचा हिस्ट्रीचा चॅप्टर बघतोय, महात्मा गांधी अँड नॅशनल मुवमेंट. त्या प्रकरणामध्ये या चॅप्टरमध्ये आपल्याला महात्मा गांधीचा नॅशनल मुवमेंट मध्ये कसा रोल होता, काय सिग्निफिकंट होतं ते आपण बघणार आहोत. ज्यामध्ये मग महात्मा गांधी, त्यांची अर्ली लाईफ, त्यांनी केलेले जे काही सत्याग्रह आहेत, खेडा सत्याग्रह असेल, चंपारण्य सत्याग्रह असेल, त्याचबरोबर त्यांचं सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट असेल, नॉन कॉपरेशन मुवमेंट असेल, क्विट इंडिया मुवमेंट असेल, तर हे सर्व मुवमेंट आपण बघणार आहोत, जेणेकरून आपलं काय झालं, नेशन काय गेलं, इंडिपेंडंट होण्याकडे वाटचाल झाली. तर हे सगळं बघत असताना आपल्याला महात्मा गांधीचा रोल खूप महत्वाचा आहे, कारण की महात्मा गांधींच्या नंतरच काय आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात मास मुवमेंट बघितलेले आहेत. आधी काय होतं, ते मुवमेंट होते पण छोटे मुवमेंट होते. पण महात्मा गांधी जेव्हा भारतात आले, इंडियामध्ये परत आले आफ्रिकेतून, त्यानंतरच काय झाले, मास मुवमेंट बघायला मिळतात. सो महात्मा गांधी, द इंडियन नॅशनल मुवमेंट फ्रॉम 1919 to 1947 is known as the Gandhian era, primarily because this period was dominated by the Gandhis and his policy. सो गांधीजींचा एरा म्हणून ओळखला जातो 1919 ते 1947, म्हणजे 1919 to 1947 हा जो आहे त्याला आपण म्हणतो गांधीयन पिरियड किंवा गांधीयन एरा. Why? Because this period was specifically dominated by the Gandhi and Gandhi's policy. काय ती अहिंसा ही गांधीची पॉलिसी होती, नॉन व्हायलेन्स, कॉपरेशन, हे जे काही गांधींच्या पॉलिसी होत्या, तर त्या पॉलिसींनी डोमिनेट केलेला हा एरा होता 1919 to 1947. त्यामुळे त्याला आपण म्हणतो गांधीयन एरा. सो अर्ली लाईफ ऑफ महात्मा गांधी बघूयात. गांधी वॉज बॉर्न इन 1869 ॲट पोरबंदर इन दी कैथावार डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात. सो त्यांचा जन्म हे गुजरातमध्ये झालाय. ते बॉर्न कुठे झाले, गुजरातमध्ये झाले 1869 मध्ये पोरबंदर. देन ही लेटर वेंट टू इंग्लंड इन 1888 टू लॉ स्टडी. जे काही त्यांची लॉची स्टडी आहे ते घ्यायला 1880 मध्ये काय झाले, ते कुठे गेले, इंग्लंडला गेले. नंतर फ्रॉम 1893 to 1940 he practiced law in South Africa. He witnessed the racial discrimination in South Africa. Soon he became the leader of struggle against racial जे काही डिस्क्रिमिनेशन होत होतं त्या कंट्रीमध्ये. सो ते काय झाले, पहिले तर त्यांनी लॉचं शिक्षण घेतलं 1888 मध्ये. त्याच्यानंतर ते 1893 to 1940 पर्यंत ते साऊथ आफ्रिकामध्ये ऍज अ प्रॅक्टिस लॉयर म्हणून काम केलं. जे काही रेशियल डिस्क्रिमिनेशन होतं, म्हणजे काळ्या आणि गोऱ्या लोकांमध्ये जे भेद होतात साऊथ आफ्रिकामध्ये, त्यावरती त्यांनी काय केलं, तिथे लीडर, ऍज अ लीडर म्हणून या रेसिस्ट जे लोक होते, रेसिस्ट जे ऑथॉरिटी होते त्या कंट्री मधले, जे रेशियल डिस्क्रिमिनेशन करायचे, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये ते काय केले, स्ट्रगल मुवमेंट चालू केलं गांधीजींनी आफ्रिकामध्ये. नंतर ही फॉर्म दी नटल इंडियन काँग्रेस टू फाईट अगेन्स्ट द रेसिस्ट पॉलिसी ऑफ द साऊथ आफ्रिकन गव्हर्नमेंट. साऊथ आफ्रिकन गव्हर्नमेंट त्यावेळेस कोणी डॉमिनेट केलं होतं, तर व्हाईट लोकांनी, म्हणजे ब्रिटिश पीपलने. सो त्यामुळे त्यांची काय होती, रेसिस्ट पॉलिसी होती. त्यामुळे तिथे त्यांनी काय केलं, नटल इंडियन काँग्रेसची, या पक्षाची काय केली, स्थापना केली, टू फाईट अगेन्स्ट द रेसिस्ट पॉलिसी ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट इन द आफ्रिका. इट वॉज हिअर दॅट द युनिक टेक्निक ऑफ द सत्याग्रह इव्हॉल्ड. आणि तिथूनच काय झाली, मग एक सत्याग्रहाची कन्सेप्ट जी आहे ती साऊथ आफ्रिकामधून इव्हॉल्व झाली. आणि गांधी सत्याग्रह वॉज बेस्ड ऑन ट्रुथ, सत्य, आणि नॉन व्हायलन्स, अहिंसा, या दोनच बेसिसवर गांधीजीचा सत्याग्रह राहायचा, ट्रुथ अँड नॉन व्हायलन्स. गांधी रिटर्न टू इंडिया इन जानेवारी 1950 and made an extensive tour of the country in the next 3 years. ते 1915ला 1915 मध्ये भारतात आले. त्यानंतर त्यांनी पूर्ण भारताची, पूर्ण कंट्रीचं भ्रमण केलं 3 इयर मध्ये, जे 1917 मध्ये आणि 1918 मध्ये ते हे सगळं त्यांनी त्यांची कंट्री टूर झाली. नंतर ते इन्व्हॉल्व इन 3 सिग्निफिकंट स्ट्रगल, जे 1917 ते 18 मध्ये झाले. चंपारण्य बिहारमध्ये, अहमदाबाद आणि खेडा, हे 3 सत्याग्रह त्यांनी मग
जे त्यांची कंट्री टूर झाली त्याच्यानंतर त्यांनी 1917 आणि 18 मध्ये हे 3 सत्याग्रह पार पाडले. चंपारण्य, बिहारचा, अहमदाबाद आणि खेडा सत्याग्रह. सो बेसिकली आपण काय काय बघितलं की जे 1919 टू 1947 होतं त्याला आपण गांधीयन एरा म्हणतो. वाय? बिकॉज दिस पिरियड वॉज स्पेसिफिकली डॉमिनेटेड बाय गांधीज अँड गांधीज पॉलिसी. गांधींचा जन्म जे आहे ते पोरबंदर, जे काठियावाड डिस्ट्रिक्ट आहे गुजरातचं, तिथे झाला 1869 मध्ये. त्यानंतर 1888 मध्ये ते लॉ स्टडीसाठी इंग्लंडला गेले. देन 1893 टू 1914 मध्ये त्यांनी प्रॅक्टिस ॲज अ लॉयर प्रॅक्टिस म्हणून साऊथ आफ्रिकामध्ये काम केलं. जे काही रेशियल स्ट्रगल होता, जे काही डिस्क्रिमिनेशन होत होतं, रेशियल डिस्क्रिमिनेशन, त्याच्या विरोधात त्यांनी काय केलं, काम केलं. आणि जे काही ते रेसिस्ट ऑथॉरिटी होती, ब्रिटिश लोक होते जे रेसिझम करायचे, त्यांच्या अगेन्स्ट ते लीडर म्हणून ठाम राहिले. नंतर त्यांनी नटल इंडियन काँग्रेसची स्थापना केली, फाईट अगेन्स्ट द रेसिस्ट पॉलिसी ऑफ दी साऊथ आफ्रिकन गव्हर्नमेंट. नंतर त्यांची जे सत्याग्रह टेक्निक होती तिथूनच इव्हॉल्व्ह झाली, जे की ट्रुथ आणि नॉन व्हायलन्स या 2 बेसिसवर राहायची त्यांची सत्याग्रहाची टेक्निक. नंतर गांधी रिटर्न आले भारतामध्ये 1950 मध्ये आणि तिथून त्यांनी 3 सत्याग्रह केले. 1970चा, 1980चा, त्यामध्ये 3 सत्याग्रह झाले. चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा असे 3 सत्याग्रह त्यांनी केले. त्या सत्याग्रहांच्या आधी ते 3 वर्ष काय केले, टूर सुद्धा केली भारताची. तर त्यांची टाइमलाईन आपण थोडक्यात बनवण्याचा प्रयत्न करूयात जर शक्य झालं तर. सो त्यांचा बॉर्न कधीचा आहे ते 1869. 1869 ला ते बॉर्न झाले. ओके. त्याच्यानंतर त्यांनी 1888 मध्ये लॉचा स्टडी करायला ते इंग्लंडला गेले. त्याच्यानंतर त्यांनी 1893 या 1893 टू 1990 आय थिंक 1990 की 1940 त्यांनी आफ्रिकेमध्ये लॉ प्रॅक्टिस केली. नंतर 1950 मध्ये ते इंडियाला आले. त्याच्यानंतर त्यांनी 3 वर्ष भ्रमण केलं इंडियाचं, पूर्ण कंट्री फिरून आले. 1917 आणि 18 1917 आणि 18 मध्ये त्यांनी 3 सत्याग्रह केले, खेडा, चंपारण्य आणि अहमदाबाद. ओके. सो ते 1869 मध्ये बॉर्न झाले. तर 1888 म्हणजे लॉचं शिक्षण घ्यायला ते इंग्लंडला गेले. नंतर त्यांनी इथले वर्ष काय केले, आफ्रिकामध्ये, साऊथ आफ्रिकामध्ये त्यांनी लॉची प्रॅक्टिस केली रेशियल डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट मध्ये. देन 15 ला ते इंडियामध्ये आले, 3 वर्ष भ्रमण केलं आणि नंतर त्यांनी 3 सत्याग्रह केले, खेडा, अहमदाबाद आणि चंपारण्य असे इथे 3 काय केले, सत्याग्रह केले. ओके. सो दिस इज बेसिकली टाइमलाईन ऑफ दी महात्मा गांधीज लाईफ. ओके. सो त्यांनी ते 3 सत्याग्रह केले होते, खेडा, अहमदाबाद आणि चंपारण्य सत्याग्रह केले. त्यानंतर जे पॅराग्राफ आहे ते बघूयात आपण. द फॉलोविंग मेथड्स युज्ड बाय गांधी ड्युरिंग द फ्रीडम स्ट्रगल. तर हे खाली काही मेथड्स दिलेले आहेत, खाली काही त्यांचे टॅक्टिक्स दिलेले आहेत जे गांधींनी काय केले, यूज केलं टू अचीव फ्रीडम.
जे काही आपली फ्रीडम स्ट्रगल होती, नॅशनल मुवमेंट होती, त्यामध्ये काय केले, हे सगळे जे टॅक्टिक्स आहे किंवा जे मेथड्स आहेत ते काय केले, गांधींनी यूज केले. मग त्यामध्ये पहिला यूज केला सत्याग्रह. सत्याग्रह इट वॉज बेस्ड ऑन ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स. गांधींचा सत्याग्रह कसा होता, ट्रूथ आणि नॉन व्हायलन्सवर बेस होता. म्हणजे हिंसा करायची नाही, सत्य बोलायचं, ते म्हणजे सत्याग्रह. इट वॉज अ फेअरलेस, ट्रूथफुल अँड पीसफुल टेक्निक एम ॲट फायटिंग इनजस्ट. जे काही इनजस्टिस होत होतं, ब्रिटिश लोक जे इंडियासोबत, इंडियन पीपल सोबत इनजस्ट करत होते, इनजस्टिस करत होते, त्याच्या अगेन्स्ट मध्ये एक फिअरलेस, ट्रूथफुल आणि पीसफुल अशी सत्याग्रह केलं जात होतं टू अचीव द एम. एम काय होतं, जस्टिसचं एम होतं. Gandhi differentiated between the passive resistance and the principle of satyagraha. While the former does not exclude the use of physical force, later he against the use of any kind of force. नंतर त्यांनी पहिले तर काही थोडंफार जरी यूज केला असेल फोर्सचा, पण नंतरून तर त्यांनी ते पण फोर्स काय केलं होतं, जे काही फिजिकल फोर्स आहे त्याला नकारलं होतं. आणि ते पॅसिव्ह रेजिस्टन्स आणि जे काही सत्याग्रह आहे, प्रिन्सिपल ऑफ सत्याग्रह, यांच्यामध्ये काय करत होते, ते डिफरन्शिएट करत होते. नंतर त्यांचा प्रिन्सिपल होता नॉन व्हायलन्स, अहिंसेचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ नॉन व्हायलन्स. Gandhi's principle of non-violence was laid down on the principle that no kind of injury should be caused either by words or the action. तर गांधींचं नॉन व्हायलन्स म्हणजे फक्त हेच नव्हतं की काही नॉन व्हायलन्स म्हणजे काहींना धोका झाला नाही पाहिजे किंवा जाळपोळ झाली नाही पाहिजे, तोडाफोडी झाली नाही पाहिजे, म्हणजे काही ते प्रकारची हिंसा झालेली नाही पाहिजे, एवढा पुरता मर्यादित नव्हता. तर ती हिंसा शब्दाने पण झाली नाही पाहिजे आणि ऍक्शनने पण झाली नाही पाहिजे, असं गांधींचं नॉन व्हायलन्स होतं. म्हणजेच काय, तर गांधींचं नॉन व्हायलन्सचं प्रिन्सिपल कशावर बेस होतं, ती कोणतीही इंजुरी झाली नाही पाहिजे, वर्ड्सने असो किंवा ऍक्शनने असो. गांधी अपॉइंट दॅट नॉन व्हायलन्स इज द पॉझिटिव्ह अँड द ऍक्टिव्ह फोर्स. नंतर स्वदेशीवर खूप फोकस केलाय. म्हणजेच काय, जे प्रोडक्ट किंवा गुड्स विदिन द कंट्री बनत आहेत त्याला प्रमोट करण्याचं काम स्वदेशी मुवमेंटने केलं. गांधींनी मुवमेंट चालवली स्वदेशीची. स्वदेशी मीन्स टू प्रोड्यूस ऑल द नेसेसरी गुड विदिन द कंट्री. म्हणजे आपण आत्मनिर्भर बनण्याचं आत्ता जे सोचतोय ना, ते गांधींच्या काळात होतं. म्हणजे काय, तर बाहेरच्या देशातून नेसेसरी गुड्स आणावं लागल्या नाही पाहिजे, स्वदेशी बनल्या पाहिजे. जे आपल्याला नेसेसरी गुड्स आहेत त्या काय बनल्या पाहिजे, विदिन द कंट्री बनल्या पाहिजे. गांधी बिलीव्ह दॅट द यूज ऑफ स्वदेशी गुड वुड मेक इंडिया सेल्फ सफिशियंट अँड सेल्फ रिलायंट. He traced upon the use of the चरखा अँड खादी. ते चरखा चालवायचे आणि खादी म्हणजे स्वतःचे कपडे स्वतःच बनवायचे. आणि त्या काळात लोक काय करायचे, तर कपडे हे ब्रिटन मधून मागवायचे आणि त्यामुळे आपले इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन व्हायचं. त्यामुळे गांधी म्हणायचे की स्वदेशी वापरा, म्हणजे आपल्या देशातच बनवा, ओन कंट्रीमध्ये नेसेसरी गुड बनवा आणि ते वापरा, त्यामुळे आपलं सेल्फ सफिशियंट होईल आणि आपली इकॉनॉमिक ग्रोथ सुद्धा होईल. नंतर त्यांनी वापरलेली लास्ट मेथड म्हणजे मास मुवमेंट. गांधींचे कोणतेच मुवमेंट फेल झाले नाही, त्याच्यात खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला, मास मुवमेंट होतो, खूप लोक पार्टिसिपेट होते. गांधी मेड द इंडियन नॅशनल मुवमेंट अ मास मुवमेंट. म्हणजे सगळ्याच कम्युनिटीचे लोक पार्टिसिपेट व्हायचे. गांधींनी म्हटल्यावर की उद्या सत्याग्रह आहेत म्हटलं की सगळ्या कम्युनिटीचे, सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, पंथांचे, सगळ्या जेंडरचे, चाइल्ड असो किंवा एल्डर असो, सगळ्या क्लासचे लोक, रिलिजियस डिफरन्सचे लोक, सगळे लोक पार्टिसिपेट व्हायचे. आणि त्यामुळे हे झाल्या होत्या मास मुवमेंट. आणि लिडरशिप, ही प्रोव्हाइड लिडरशिप टू द मासेस हु फॉलोड हिम irrespective their caste, class and religion differences. तर पहिला सत्याग्रह केला 1917 मध्ये, ते होता चंपारण सत्याग्रह. कुठे झाला होता, बिहारमध्ये. चंपारण सत्याग्रह बिहारचा. ते काय झालं तर द पीझंट्स at the Champaran in Bihar were bound by the law to grow indigo on third part of 20 parts of their land. म्हणजे 20% लँड असेल तर त्यातले 3% लँडवर फक्त कंपल्सरी इंडिगो, निळीचं पीक घ्यायची सक्ती होती तिच्या पिझंट्सना.
म्हणजेच काय, तर असा लॉ बनवला होता इंग्रजांनी की चंपारण्यातील जे काही पिजंट्स आहेत त्यांनी त्यांच्या लँडवरती 3% इंडिगो लावायची. 20% पैकी 3% पार्टवर इंडिगो लावायची. They had to sell indigo at fixed rate which were extremely low. आणि ते इंडिगो कोण घ्यायचे मग विकत? ब्रिटिश घ्यायचे आणि ते रेट सुद्धा फिक्स्ड असायचे आणि खूप लो असायचे टू युरोपियन कंपनीज. आणि ते इंडिगो सेल करायला लावायचे एक्स्ट्रीमली लो रेटमध्ये इंडिगो युरोपियन कंपनींना. The indigo cultivators invited Gandhi to look into their miseries and take up their cause. नंतर मग इंडिगो जे कल्टिवेट करणारे फार्मर्स होते त्यांनी गांधींना बोलावलं चंपारण्यामध्ये आणि जे हे होत आहे त्याचे कॉजेस वगैरे समजून सांगितले आणि एक ऍक्शन घ्यायला सांगितली. मग डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन बॅन्ड हिज एंट्री इनटू डिस्ट्रिक्ट and Gandhi offered satyagraha, due to which an inquiry was ordered into the miseries of the indigo cultivation. आणि डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनने सुद्धा गांधींना रोखलं की त्यांच्या डिस्ट्रिक्टमध्ये येऊ देण्याचं, परंतु गांधींनी सत्याग्रह बोलवला, चंपारण सत्याग्रह, आणि या इंडिगो कल्टिवेशनला काय केला, विरोध दर्शवला. नंतर अहमदाबाद सत्याग्रह 1980चा 1918 मध्ये काय झालं, अहमदाबाद सत्याग्रह झाला. 1918 मध्ये 1918 मध्ये अहमदाबाद सत्याग्रह झालं. गांधी प्रोव्हाइड लीडरशिप टू दी मिल वर्कर्स इन अहमदाबाद. अहमदाबादचे जे मिल वर्कर्स होते त्यांची लीडरशिप या सत्याग्रहामध्ये केलं. इन स्ट्राईक अगेन्स्ट द मिल ओनर हु रिफ्यूज टू पे हायर वेजेस टू दी वर्कर्स. तर या काळात काय केलं, गांधींनी लीडरशिप प्रोव्हाइड केली मिल वर्कर्सची जी काही स्ट्राईक होती त्याला. कारण मिल ओनर काय करत होते, खूप लो पे करत होते वर्करना आणि काम जास्त करत होते. सो त्यामुळे हायर पेची डिमांड मांडली आणि स्ट्राईकला जे आहे ते त्यांना लीडरशिप प्रोव्हाइड केली गांधीजींनी. देन हे वेंट ऑन हंगर स्ट्राईक, उपोषणावर ते बसले होते. द मिल ओनर फायनली हॅड टू bow down and agree to give 30% hike in salaries to the workers. नंतर मग मिल ओनरले काय केलं, तर मिल ओनरने ॲग्री केलं की 35% जे आहे ते सॅलरी वाढवून मिळणार. नंतर आहे खेडा सत्याग्रह 1980चा खेडा सत्याग्रह. 1980चा खेडा सत्याग्रह. The crops in 1980 failed in Kheda. The farmers were not in situation to pay land revenues to the government. They requested government to waive off their revenue, but their pleas went unheard. Gandhi took up the case Kheda peasants and offered satyagraha. Finally, the government was forced to look into their demands and a settlement with the peasant. Sardar Vallabhbhai Patel also played a significant role in Kheda Satyagraha. तर काय झालं, खेडा येथे काय झालं होतं त्यावेळेस क्रॉप फेलियर झालं. म्हणजे क्रॉप जे मनासारखं असते ते पिकलं नाही किंवा झालं नाही 1918 मध्ये. सो 1980 मध्ये खेडा येथे काय झालं, क्रॉप फेलियर झालं. परंतु तिथचं जे गव्हर्नमेंट होतं ते काय करत होतं, कंपल्सरी लँड रेव्हेन्यू मागत होतं. पण फार्मर या सिच्युएशन मध्येच नव्हते की ते लँड रेव्हेन्यू देऊ शकेल, कारण त्यांना खूप कमी पीक झालं होतं. त्यामुळे ते सारखं सरकारला, गव्हर्नमेंटला विनवणी करत होते, रिक्वेस्ट करत होते की आम्हाला यावेळेस रेव्हेन्यू माफ द्या, कर्जमुक्ती द्या आम्हाला. परंतु सरकार मानत नव्हतं. त्यामुळे गांधींनी यामध्ये लक्ष दिलं आणि खेडा सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहामध्ये वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा सिग्निफिकंट रोल प्ले केला आणि आखरी सरकारला फोर्स केलं की त्यांच्या डिमांड जे आहेत ते मानायला आणि सेटलमेंट करायला पिजंट सोबत. तर असं होतं खेडा सत्याग्रह. आता बघूया आपण नॉन कॉपरेशन मुवमेंट. नॉन कॉपरेशन मुवमेंट नावातच आहे की कॉपरेट करायचं नाही गव्हर्नमेंटला. नॉन कॉपरेशन मुवमेंट. कॉपरेशन मुवमेंट पुढल्या लेक्चरला बघूयात.
नॉन कॉपरेशन मुवमेंट पासून आपण पुढल्या लेक्चरला सुरुवात करूयात, कारण नॉन कॉपरेशन मुवमेंट खूप मोठा टॉपिक आहे. त्यामुळे आपण पुढल्या लेक्चरला याला PPT द्वारे समजून घेऊयात. थँक्यू.